नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या 30 जून या पेपरचं पेपर अनालिसिस. 4-5 दिवस झालं गॅप पडला आपल्या पेपर अनालिसिसला, तर आपण हे पेपर अनालिसिस माझ्या हेल्थ इश्यूमुळे तर आपण हे पेपर अनालिसिस डिटेलमध्ये नंतर कव्हर करूया. चला तर मग आजच्या पेपर अनालिसिसकडे बघूया की कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्याचे पूर्ण शुल्क माफ झालेले आहेत. आता कोरोनामुळे ज्या पण विद्यार्थ्यांचे पालक गमावलेले आहेत त्यांचं शुल्क माफ करण्यासाठी उच्च तंत्र जे आपले शिक्षण मंत्री आहेत उदय सामंत यांची घोषणा आहे. असे विद्यार्थी जे आहेत त्यांची पदवी तसेच पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. अनुदानित महाविद्यालय आणि विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध उपक्रम शुल्क आणि संगणक शुल्क अशा बाबीवर देखील खर्च झालेला नाही असं देखील ते सांगितलं आणि त्याचा देखील शुल्क माफ करण्यात येणार आहे. आता आपल्याला माहितीच आहे की अमेरिकातील जी मॉडर्ना कंपनी आहे त्याची जी लस आहे त्याच्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या जे औषध महानियंत्रक आहे म्हणजे DCGI यांनी मान्यता दिली आहे मॉडर्ना लसला आणि आयातीसाठी सिप्लाला जी आहे ती अनुमती आहे. आता सध्या देशामध्ये जी सर्वात जास्त परिणामकारक जी लस आहे ती याच्यामध्ये कोविशिल्ड 74% जास्त इफेक्टिव्ह आहे, कोवॅक्सिन 77.8%, स्पुटनिक 91%. या लशीच्या तुलनेत मॉडर्नाची जी परिणामकारकता आहे ती 94% आहे आणि मॉडर्ना लस सलग 7 महिने उणे 20°C साठवता येऊ शकते. या लसीच्या 2 मात्रा 4 आठवड्याच्या अंतराने घ्यावा लागतात असं देखील सांगितलंय. आणि मॉडर्ना पाठोपाठ फायझर लसीची देखील भारताला मार्ग होण्याची एक प्रकारे परमिशन भेटण्याचे संकेत आहेत. फायझर कंपनीशी केंद्र सरकार थेट चर्चा करत असून ती अंतिम टप्प्यात आहे आणि त्याच्यामुळं आयोगाचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये मॉडर्ना पाठोपाठ आता फायझर देखील येण्याची शक्यता भारतामध्ये आहे. आता जी CA ची एक्झाम आहे, जी सनदी लेखपालची परीक्षा आहे, ही घेण्यास योग्य वेळ आहे, सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतलेली आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्याची कोरोना जी चाचणी आहे परीक्षेपूर्वी केली जाणार आहे आणि शक्यतो जी परीक्षा आहे ती जुलै महिन्यात घेण्याचं ठरवण्यात आलंय. आता याच्यामध्ये आपल्या संपादकीय पेजमध्ये आलंय कसं तरी शिक्षण 12वीचे निकाल 30 जुलैपर्यंत लावण्याची मुदत पाळली जाईलच, पण विज्ञान तसेच व्यावसायिक शाखेतील पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या या सालबाद प्रमाणे दिल्या जातील, त्याही लेखी आणि प्रयोग परीक्षेचे गांभीर्य पाळल्याविनाच. हे गांभीर्य कमी करण्याची प्रक्रिया आधीपासूनच ताजे निमित्त कोरोना आणि शिक्षण क्षेत्राला ज्ञान संपदेचे गांभीर्य कळावे. म्हणजे जे आता अनालिसिस होणार आहे की 12वीच्या एक्झामचे जे गुण आहेत ते कशा पद्धतीने दिले जाणार याची निकालाविषयी चर्चा होती आणि 31 जुलैपर्यंत 12वीचे निकाल लावा असा आदेश राज्य मंत्रालयांना न्यायालयाने दिला. या महत्वाच्या परीक्षेच्या निकालाच्या चर्चेत निकष बघितल्यास मुलांना कसे पास करायचे आहे, कसे तरी पुढे ढकलायचे आहे का निकाल लावायचा आहे, आता ग्रेड कसे द्यायचे, त्यांचं म्हणजे एक विविध कॉन्फ्लिक्ट आहेत सर्वांच्या मनात, कशा पद्धतीने द्यायचं, त्यांचं व्हॅल्युएशन कसं करायचंय आणि अगोदरच्या मार्क्सवरून कसं व्हॅल्युएशन करता येईल हे सांगितलेलं आहे. आता बघा की संख्याशास्त्रज्ञमध्ये याच्यामध्ये 10 सप्टेंबर 1920 रोजी जन्मलेल्या राधाकृष्णन राव हे भारतात संख्याशास्त्रज्ञ होते आणि यांचे कारण संख्याशास्त्रज्ञातील त्यांचे भरीव योगदान त्याच्यामध्ये क्रेमर राव असमानता, राव ब्लॅकवेल सिद्धांत, फिशर राव सिद्धांत, राव अंतर, राव लॅब रचना अशा त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक संकल्पना आपल्याला दिसतात. त्यांना राव यांना जगातील 19 देशातील 37 विद्यापीठाकडून मानद विद्याचस्पती पदवी मिळाली आणि त्यांना मिळालेल्या महत्वाच्या पुरस्कारामध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना 1963 रोजी, पद्मविभूषण 2001, भारत विज्ञान पुरस्कार 2009 आणि रॉयल शंकाशास्त्र सभेकडून गाय सुवर्ण पदक 2011 तर अमेरिकेचा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2012 याचा समावेश आहे. आणि राव यांनी CR राव ऍडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक अँड कम्प्युटर सायन्स नावाची संस्था गणित आणि शंकाशास्त्र, संगणक यातील संशोधनासाठी 2007 साली निर्माण केली आणि वयाची 90 पार केल्यावर राव यांनी मज्जा संस्थेचे जाळे या विषयावर पुस्तक लिहून शतायुषी असलेले राव आजही आधुनिक संख्याशास्त्र आणि आधार सामुग्री खनन म्हणजे डेटा मायनिंग याचा मुख्य धारेत राहण्याचा प्रयत्न करत असलेलं सांगितलेलं आहे. आता जे
जम्मू काश्मीर मधल्या शांतते प्रक्रियेत जम्मू काश्मीरमध्ये जो ड्रोन आहे, ड्रोन म्हणजे काय की त्याच्यावरून आपल्याला हत्यारे सोडता येतात. तर आता जे तंत्रज्ञान सुरक्षा यंत्रणांना अधिकृतपणे वापरतात त्या तंत्रज्ञानाचा अनधिकृत हिंसक वापर दहशतवादी नेहमीच एक पाऊल पुढे असतात हे वास्तव आहे. आणि जम्मूतील हवाई दल तळावर रविवारी जे घडले त्यातून पुन्हा एकदा आपल्याला दिसून आलं की साधारण 2 दशकापूर्वी बेस्निया हैगवानिया लढाईत पश्चिम आशियातील अनेक वाळवंटी युद्धात सिरियन युद्धात टर्कीकडून गेल्या वर्षी अझरबैजान यांनी अगदी अलीकडे कासिम सुलेमानी इराणी आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येत ड्रोनचा यशस्वी वापर झाल्यापासून हे प्रकार भारत पाकिस्तान सीमावर्ती भागातील जम्मू काश्मीरमध्ये लवकरच होणार याचा अंदाज वर्तवला होताच. त्यामुळे ड्रोन हल्ल्याचा तो खरा म्हणजे खरा एक प्रकारे अंदाज येतो की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण रिस्पॉन्सिबल आहे. जिमी कार्टर याच्यासारखे अपयशी माजी अध्यक्ष वगळता अन्य कोणीही जागतिक मंचवरून ड्रोन तंत्रज्ञानाच्या सरकारी वापराशिवाय आवाज उठवला नाही. अनेक जण तंत्रज्ञानाच्या परिणामावर इतके भाळलेले आहेत की आता काही वाहून नेण्यासाठी मानवश्रमाची गरजच नाही असं त्यांना वाटते. पण वास्तविक दूरस्थ नियंत्रणाच्या तंत्रज्ञानाने घरोघर पिझ्झा सहजपणे पोहोचवता येतो. हे तंत्रज्ञान शस्त्रास्त्राच्या देवाणघेवाणासाठी नंतर सहारासाठी अधिक परिणामकारक वापरत येईल हे उघड होते. आता ते घडू लागले. आता ड्रोनचा जो हल्ला झाला जम्मू काश्मीरवर त्याच्यावर हे आर्टिकल आपल्याला दिसते. याचे कारण तंत्र आणि सामुग्री आज सहज उपलब्ध आहे. आता आपण म्हणतो की अमेरिकेमध्ये पिझ्झा डिलिव्हरीसाठी देखील ड्रोनचा वापर केला जातो. शेतीमध्ये फर्टिलायझर वगैरे वरून टाकण्याचं हेलिकॉप्टरमध्ये जी पेरणी होती USA मध्ये त्याच्यासाठी देखील ड्रोनचा वापर केला जातो. याचे कारण काय की तंत्र आणि सामुग्री आज सहज उपलब्ध आहे. रिमोट कंट्रोलने लहान मुलाच्या मोटारी हेलिकॉप्टर वगैरे जितक्या सहजपणे आज रस्त्यावर मिळतात तितके सहजपणे आज ड्रोन उपलब्ध आहेत. तेव्हा जम्मूतील ड्रोन हल्ल्याबाबत आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून पाकिस्तानकडे बोट लागलो असलं तरी यासाठी आज पाक लष्करी तज्ज्ञ असण्याची गरज नाही. हा ड्रोन हल्ल्यास भले पाक स्थित यंत्रणाची फूस असेल त्याची आखणी अंमलबजावणी संपूर्णपणे जम्मू काश्मीरमधून झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पारंपरिक दहशतवादाचे सूत्रसंचलन पाकिस्तान असतील पण त्यासाठी आवश्यक जे मनुष्यबळ आहे ते काश्मीरमध्येच त्यांनी उपलब्ध केलंय. त्याचप्रमाणे ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार पाहता उद्योग संपूर्णपणे देशांतर्गत पातळीवर झाला नसेल असं नाही. कोणताही दहशतवाद हा स्थानिकांची मदत असल्याशिवाय घडू शकत नाही आणि दहशतवाद विरोधातील दीर्घकालीन लढाईत सर्वप्रथम स्थानिक रसद पुरवली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. आता याच्यामध्ये स्थानिक लोकांचा पण कसा रोल आहे. पाकिस्तान स्पॉन्सर्ड जे टेररिझम आहे त्याला इनडायरेक्ट टेररिझम जे भारतात ते पसरवतात स्थानिक लोकांना त्यांच्या फूस लावून वगैरे काय करून तर त्याच्यामध्ये आताचा जो ड्रोन हल्ला आहे त्याच्यावर हे आर्टिकल आलेलं आपल्याला दिसतंय. आता याच्यामध्ये सांगितलं की ड्रोन हल्ले रोखण्याचे प्रयत्न केवळ तांत्रिक असून चालणार नाहीत तर पाकिस्तान यंत्रणाची भारतातील काही स्थानिकांना फूस जे आपण बघितलं आणि पाकपेक्षा चीनकडे असलेले जे प्रगत तंत्रज्ञान हे ओळखून धोरणात्मक आपण पाऊल उचललं पाहिजे हे इन शॉर्ट लेखकाने सांगितलेलं आपल्याला दिसतंय. आता हे जे आर्टिकल आहे हे लोकसंख्याच्या नियंत्रणाबद्दलचं आहे. कारण 11 जुलै आज नाही 11 जुलैला आता येत आहे की जागतिक लोकसंख्या दिन निमित्त हा आर्टिकल लिहिलंय. त्याच्यामध्ये हरूया आपल्या थेनॉसला. आता थेनॉस जो होता त्यांनी अव्हेंजर्स द एंड गेम हॉलिवूड पटामध्ये थेनॉस हा महाशक्तिमान खलनायकाला नमुन्यासाठी कॉमिक्सच्या दुनियेतील सर्व सुपर हिरोनी एकत्र यावे. जगापुढील सर्व समस्यांना लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ कारणीभूत आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की या पिक्चरमध्ये ते थॅनॉसचा जो रोल आहे तो खलनायकाचा आहे आणि कॉमिकच्या दुनियेतील सर्व सुपर हिरोना एकत्र यावे लागले आणि हा खलनायक त्यांच्यामध्ये जगाचे कल्याण करायला निघाला होता. जगापुढील सर्व समस्या लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ कारणीभूत आहे हा त्याचा विश्वास होता. म्हणून तो आपली अंतर्द्रीय शक्ती वापरून चुटकीसरशी माणसे मारत सुटला. हा थॅनॉस आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मेंदूत दडून बसलाय आणि 11 जुलैच्या जागतिक लोकसंख्या दिनाबाबत आपण सुपर हिरो म्हणून आपल्या थॅनॉसला आव्हान देऊया की जगाची लोकसंख्या वाढत जाऊन पृथ्वीवरील जी संसाधने आहेत ती अपुरी पडतील आणि मनुष्य जातीचा अस्तित्व धोक्यात येईल. हा विचार जो आहे तो प्रथमतः रेव्हरंड थॉमस माल्सल याने 1898 साली मांडला. त्यावेळी जगाची लोकसंख्या 80 कोटी होती. माणूस शेती करायला लागल्यावर स्थिरावल्यानंतर लोकसंख्याचा आलेख जो आहे तो चढत्या भजनीने वाढत गेला आणि 1800च्या पहिल्या दशकेत जगाची लोकसंख्या 1 अब्ज असावी ही 2 अब्ज झाली 130 वर्षानंतर आणि 2 अब्ज नंतर 4 अब्ज झाली फक्त 45 वर्षानंतर. आणि 1960च्या दशकात तारुण्यात असलेल्या लोकांनी आपल्यातील जगाची लोकसंख्या दुप्पट झालेली पाहिली. पण ही लोकसंख्या वाढते म्हणजे काय होते. समजा एका जोडप्याला विशीत असताना 2 अपत्य झाले तर कुटुंबाची लोकसंख्या 204 आणि अपत्याने वयातून जोडीदार मिळवले त्यांच्या तिशीत 1 अपत्य झाले. म्हणजे हे जे आहे
ही किती पट वाढते लोकसंख्या, त्याच्यावरून पहिला आलेख मांडलेला शास्त्रज्ञांनी. 1950 सालीचा जागतिक पातळीवर जर जनन दर महिले भाग साधारण 5 मुले होता. आता जगाचे सरासरी आयुर्मान जे आहे ते 45 वर्ष होते. आज सरासरी महिले भाग जे आहे जगामध्ये 2.5 मुले आहेत, तर आयुर्मान झाले 72 वर्ष. 1950 ते आतापर्यंत भारताचा जनन दर 9 मुलावरून 2 मुलावर आलाय, तर 36 वर्षावरून 68 वर्षावर जगण्याचं आयुष्य गेलंय. गेल्या 70 वर्षात अन्न सुरक्षा वाढली, वैद्यकशास्त्रात प्रगती झाली, आरोग्य सेवाची व्याप्ती वाढली, त्यामुळे अर्थातच लोकांचे आयुर्मान वाढले. सरासरी जनन दर सातत्याने कमी होण्याची ही 3 कारणं आहेत. स्त्रियांच्या शिक्षणात वाढ झालेली आहे, आता संतती नियमाच्या साधनाची वाढ उपलब्ध झाली, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले, ज्यामुळे कमी मुले झाली तरी जगतील, मोठी होतील असा विश्वास वाटतो. गेल्या शतकाभरातून अधिक काळ स्त्रियांचे समाजातील स्थान उंचवण्यासाठी कुटुंब नियोजनाचा विचार रुजवण्याची, भूक आणि कुपोषण निर्मूलन आणि वैद्यकीय सुविधा या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने अनेक लोकांनी परिश्रम केले आणि कष्टाचे चीज झाले. त्याच्यामुळे काय झालं की लोक आता लिमिटेडच, हम दो हमारे दो ची फिलॉसॉफी जी आहे ती रुजू झाली एक प्रकारे लोकांच्या मनात. जनन दर कमी झाल्याने लोकसंख्येची सरासरी वय वाढते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, याबद्दलही चिंता व्यक्त केली जाते. त्याकरता युरोप, चीनची उदाहरणं आपले आहेत. आता जोडप्यांना 3 अपत्य होऊ द्या असा चीनने फरमान काढलाय, पण अपत्याची संख्या मर्यादित ठेवायची किंवा वाढवण्याची सक्ती महिलांसाठी अन्यायकारक आहे. इतर ठिकाणच्या तरुणांना आपल्या देशात येण्यासाठी प्रोत्साहन देऊनही देशाची सरासरी वय कमी करता येतं आणि सांस्कृतिक अभिसरण जागतिक मानवी समाजाचा फायदाच आहे. आता युरोप देशामध्ये बघतो की तिथे म्हाताऱ्या माणसाची संख्या तरुण माणसापेक्षा जास्त झालेली आहे आणि जपानमध्ये देखील हीच सिच्युएशन आपण बघतो. थोडक्यात गेल्या काही दशकामध्ये जनन दर कमी होत आहे, आयुर्मान वाढत आहे, पण 1960च्या दशकापासून लोकसंख्या वाढली तरी लोकसंख्या वाढीचा दर सातत्याने कमी झाला. 1990 नंतर आयुर्मान वाढीचा दर मंदावला आणि जनन दर कमी होणे थांबले नाही. त्यामुळे दशकाच्या अखेरपर्यंत जगाची लोकसंख्या 10 अब्ज जवळपास जाऊन स्थिरावेल आणि नंतर 2047च्या सुमारास एकदम शिखर गाठेल आणि मग कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. जे मानवी समाजासाठी चांगले आहेत हीच वाटचाल कायम ठेवायला हवी. लोकसंख्या अधिक वेगाने कमी व्हायला हवी असेल तर विशिष्ट वयानंतरची माणसे मारत सुटावे लागेल असा जो थेनोस आहे तर त्याची संकल्पना चुकीची आहे असं लेखक म्हणतात. अर्थातच 10 अब्ज माणसं हा मोठा आकडा आहे आणि पृथ्वीवरील संसाधने जे इतक्या लोकसंख्येला पुरेशी आहेत का याचं गणित 2 घटकावर अवलंबून आहे. एक म्हणजे जगात एकूण किती माणसे आहेत आणि दुसरं म्हणजे प्रत्येक माणसाला किती संसाधने वापरतो. जगाच्या लोकसंख्येतील प्रत्येक माणूस सारख्या प्रमाणात संसाधने वापरत नाही. अतिश्रीमंत जे लोक आहेत ते दरडोई सर्वात जास्त संसाधने उपभोगतात, तर दरिद्र रेषेखालील लोकांचा संसाधनाचा वापर जो असतो तो कमी असतो. तर जागतिक पातळीवर मानवी व्यवहारातून दरवर्षी होणारा जो हरित वायूचा उत्सर्जनापैकी 50% उत्सर्जन सर्वात सधन 10% माणसांकडून होतं आणि आर्थिक उतरंडीच्या खालची 50% माणसं केवळ 10% उत्सर्जनाला कारणीभूत आहेत. तर त्याच्यामध्ये पाणी, अन्न आणि ऊर्जा या कोणत्याही संसाधनाची कोणत्याही ठिकाणची आकडेवारी दाखवते की स्थानिक समाजातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या बलवान असा अल्पसंख्य गट संसाधनातील वारेमाप उधळपट्टी करतो. तर संसाधनाचा अभावामुळे बहुसंख्य माणसाची रोजचं जगणं खडतर होतं. म्हणजे जी विषमता आहे, आर्थिक विषमता आणि पर्यावरणावर म्हणजे संसाधनावर त्याचा कसा परिणाम होतो हे लेखकाने सांगितलंय. आणि पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावे आणि अशी पर्यावरणीय समृद्धीची परिस्थिती पिढ्यानापिढ्या कायम राहावी यासाठी वेगवेगळी संसाधने दरडोई किती लागतील याचं गणित मांडलंय आणि समुचित तंत्रज्ञानाद्वारे संसाधने वापरले जाऊन पर्यावरणाला त्याची बाधा येणार नाही याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. इन शॉर्ट, एक प्रकारे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एक प्रकारे शाश्वत विकास जो आहे, जसं मनुष्य जास्त संख्या आहेत, संसाधनाचा चांगल्या पद्धतीने वापर आपण व्यवस्थित केला पाहिजे, आपल्या पर्यावरणाला बॅलन्स करता आलं पाहिजे आणि पर्यावरण आणि मानव संरक्षणाची महत्वाची ही गरज आहे असं देखील लेखक सांगतायत. आता बघा की जे जम्मू काश्मीर मधील हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याबरोबर तातडीची बैठक घेतली आणि ड्रोन विरुद्ध यंत्रणेसाठी तयारी केली. देशाच्या सुरक्षेला निर्माण झालेल्या धोक्याचा आणि आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मानवरहित हवाई साधनाद्वारे होणारे हल्ले थांबवण्यासाठी ड्रोन विरुद्ध यंत्रणा संपादित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही तिन्ही दलाला आपल्या भारताच्या दिलेल्या आहेत.
आता बघा की ट्विटरच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा झालाय. त्यांनी भारताच्या चुकीच्या नकाशाबाबत तक्रार केली आहे की जगाच्या नकाशाचे विकृतीकरण म्हणून जम्मू काश्मीर आणि लडाख हा भाग भारताबाहेर दाखवल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी बुलंदशहर जिल्ह्यात ट्विटर इंडियाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आपल्याला दिसतोय. आता त्याच्यामध्ये त्यांना सांगायचं की भारताचा जो लडाख आणि जम्मू काश्मीर भारताचा भाग न दाखवणे योगायोग नाही, तर भारताचं एक प्रकारे त्याच्यामध्ये इंटरनॅशनल पॉलिटिक्स असू शकतं किंवा अजून दुसऱ्यांचा पण हात असू शकतो. आता एक देश एक शिधापत्रिका योजना जी आहे ती 31 जुलै पर्यंत लागू करण्याचे आदेश आहेत. एक देश एक शिधापत्रिका याची योजना जी आहे 31 जुलै पर्यंत देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्याच्यामध्ये स्थलांतरित मजुरांना कोविड-19 ची स्थिती कायम असेपर्यंत कोरडा शिधा उपलब्ध स्वस्त धान्य दुकानामार्फत उपलब्ध करावा असा आदेश देखील केंद्र सरकारने दिलेला आपल्याला दिसतो. एक देश एक शिधापत्रिका जी योजना आहे ती गरीब नागरिकाच्या कल्याणासाठी असून त्यांच्या इतर राज्यातील कामाच्या ठिकाणी शिधा उपलब्ध करून द्यावा. तिथे त्यांची शिधापत्रिकाची कुठे नोंद केली आहे याचा विचार करू नये. म्हणजे आधी काय होतं की जिथं नोंद केली आहे तिथंच तुम्हाला शिधापत्रिकेची मागणी म्हणजे जे आपलं रेशन कार्ड आहे, वन नेशन वन रेशन कार्ड मध्ये तुम्हाला तिथंच मागणी करता येत होती. परंतु जर तुमच्याकडे आता एक रेशन कार्ड असेल तर कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही असताल तर तिथं देखील तुम्ही रेशन कार्डद्वारे अन्नाची मागणी करू शकतात. ही या योजनेचे फायदे आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की जे स्थलांतरित कामगार आहेत त्यांच्यासाठी देखील एक प्रकारे फायद्याचं राहणार आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत आपल्याला माहिती की जी पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट असते मंत्रिमंडळामध्ये त्याचे पूर्ण अधिकार पीएमला असतात. पीएमच पोर्टफोलिओ जे एक म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जसं मेन्शन केलेलं आहे अलॉटमेंट अँड रिप्लेसमेंट इज डन बाय पीएम. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री परिषदेमध्ये बैठक बोलवली असून देशांतर्गत कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे आणि केंद्रीय आणि राज्य मंत्र्याच्या कारभाराचा आढावा घेऊन संभाव्य फेरबदल मंत्रिमंडळात करण्यात येणार आहेत आणि विस्ताराची शक्यता देण्यात आल्याचे सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सरकारी बँकावर आउटसोर्सिंग धोरणाचं बंधन आहे. आता हे आउटसोर्सिंग तर आपण एक्झॅक्टली काय आहे ते बघणारच आहोत. प्लस रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे जाहीर आहेत आणि बँकांना 6 महिन्याची त्यासाठी मुदत आहे. आता मॉनिटरी पॉलिसीमध्ये आपण बघतो की एकीकडे मार्गदर्शक तत्वे पण जी आहे तर त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते रिझर्व्ह बँकेकडून दिले जातात. हा पण एक मॉनिटरी पॉलिसीचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये बँकांना त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स मध्ये जे आहेत की रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शक तत्वे दिले जातात आणि 6 महिन्याची मुदत दिली. आता आउटसोर्सिंग म्हणजे काय तर रिझर्व्ह बँकेने या मार्गदर्शक तत्वामध्ये आउटसोर्सिंगची व्याख्या दिली की सहकारी बँकाकडून विद्यमान स्थितीत किंवा भविष्यामध्ये निरंतर स्वरूपात कार्यान्वयनासाठी त्रयस्थ पक्षाचा आधार घेतले जाणे याला आउटसोर्सिंग परिभाषित केलंय. यात मर्यादित कालावधीच्या कराराद्वारे केल्या जाणाऱ्या कार्याचा पण समावेश आहे. बँकेच्या व्यवस्थापनाशी संलग्न मूलभूत कार्याची पूर्तता बँकेबाहेरील त्रयस्थ पक्षाच्या आउटसोर्सिंग माध्यमातून केली जाऊ नये असे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकेला दिले. जोखीम व्यवस्थापित करण्याच्या उद्देशाने दिलेल्या निर्देशावरून सहकारी बँकेच्या संचालन मंडळाला सर्वसमावेशक आउटसोर्सिंग धोरण मंजूर करून घेण्याचं देखील सांगण्यात आलेलं आपल्याला दिसतंय. बॅड बँकेच्या प्रस्तावावर जे आहे ती आज मंत्रिमंडळामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे. आता आपल्याला ऑब्व्हियसली आपण डिस्कस केलं की बॅड बँक जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये एनपीएचे जे मुद्दे आहेत एनपीएचं जे पूर्ण ट्रान्सफर आहे ते बॅड बँकेकडे केले जाणार आहे. त्याच्यामुळे बँक जे आहे ते आपल्या रोजच्या कामकाजावर एक प्रकारे फोकस करू शकेल. आपण बॅड बँकेचं एक प्रकारे डिटेल लेक्चर घेतलेलं आहे. आता हे आहे की दरमहा 4 निशुल्क महिन्यानंतर एटीएमचा वापर महागड्या स्टेट बँकेकडून शुल्क वाढ करण्यात आलेली आहे एटीएम साठी देखील. आता एटीएम साठी देखील आपल्याला वाढीव शुल्क मोजावं लागणार आहे. स्पोर्ट्सचा जर न्यूज बघितला तर युरो चषक जो चालू आहे त्याच्यामध्ये इंग्लंडचा विजयोत्सव चालू आहे. रहीम स्ट्रेलिंग आणि हॅरी केन यांनी साकारलेल्या गोलमुळे इंग्लंडचा जर्मनीला पाडाव झालेला आहे. इंग्लंडचा जर्मनीवर विजय होऊन युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडने झेप घेतलेली आपल्याला दिसते. आता विल्बंडन येथे जी खुली टेनिस स्पर्धा चालू आहे त्याच्यामध्ये झेरेव आणि बार्टीची विजयी सलामी झालेली आहे. तेजस्विनी आणि संजू जोडीचे कांस्यपद हुकले. तेजस्विनी सावंत आणि संजू राजपूत यांचं ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या 50 मीटर रायफल श्री पोझिशनच्या स्पर्धेचे मिश्र सांघिक गटात कांस्यपदाची हुलकावणी दिली. यांच्या 5व्या क्रमांकावरच त्यांना समाधान मानलं जावं लागले असे सांगितलेले आहे. सीमा पुनिया जी आहे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली आहेत. सीमा पुनिया जी आहेत तर थाळी फेकपट्टू आहेत आणि हिने आंतरराज्य अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता ठरवण्याचा मान मिळवलेला आहे.
ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात. चला तर मग उद्याच्या लेक्चर्समध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, अँड थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. Please do like, subscribe to our channel.